नमस्कार, मी प्रवीण ऐरे. महाराष्ट्रामधील तमाम लाडक्या बहिणींचे लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो. तर बघा बहिणींनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत सर्वात महत्त्वाची मोठी खुशखबर या ठिकाणी हाती आलेली आहे. बहिणींनो, आत्ताच्या घडीची सर्वात महत्त्वाची मोठी बातमी आलेली आहे. सर्व बहिणींना सर्वात महत्त्वाची मोठी खुशखबर सरकारने दिलेली आहे आणि आज मंत्रिमंडळ बैठकीमध्ये सर्वात महत्त्वाचा मोठा निर्णय झालेला आहे. त्यामुळे सर्व बहिणींसाठी हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा असणार आहे. तर बहिणींनो, या व्हिडिओला आवरून शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्या लक्षामध्ये संपूर्ण माहिती येऊन जाईल. सर्वात अगोदर ज्या बहिणी ह्या व्हिडिओवरती नवीन असतील त्या बहिणींनी पटापट या व्हिडिओला लाईक करून द्या, कारण की अतिशय दमदार अपडेट तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. कारण आजच सरकारतर्फे महत्त्वाची मोठी खुशखबर बहिणींना देण्यात आलेली आहे. त्यामुळे महाराष्ट्रामधील ज्या ज्या बहिणी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत आहेत अशा सर्व बहिणींना आज या ठिकाणी मोठं गिफ्ट मिळणार आहे. तर बहिणींनो, जर का तुम्हाला हे गिफ्ट जाणून घ्यायचं असेल तर संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला बघावं लागणार आहे. शॉर्टबर्ड स्वीट तुम्हाला संपूर्ण माहिती मी समजून सांगणार आहे. तर पटापट सर्वांनी व्हिडिओला लाईक करा. ज्या माता भगिनींनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी पटापट खाली सबस्क्राईब नावाचं बटन दिलेलं आहे, त्यावर क्लिक करून ताबडतोब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे, जेणेकरून सर्व अपडेट तुम्हाला तुमच्या मोबाईलवर फ्रीमध्ये मिळणार आहे. तर जास्त वेळ वाया न घालवता डायरेक्ट मेन टॉपिकला सुरुवात करतो, संपूर्ण माहिती समजून सांगतो. तर तुम्ही बघू शकता बहिणींनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सर्व लाभार्थी महिलांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. आणि ती महत्त्वाची बातमी अशी आहे की योजनेचा जो मासिक हप्ता असतो तो मासिक हप्ता मिळवण्यासाठी ई-KYC करणं गरजेचं आहे. बहुतेक बहिणींनी ई-KYC केलेली नव्हती, म्हणून त्या बहिणींना अपात्र केलेलं होतं. तर बहिणींनो, कमेंट करून सांगा बरं की तुमची KYC झाली होती की नाही. जर का तुमची KYC झाली असेल तर सांगा की सर माझी KYC झालेली होती, तर लगेच तुम्हाला पैसे पाठवले जातील. जर का तुमची KYC झालेली नाही आहे तर कमेंट करून सांगा की सर माझी KYC झालेली नाही आहे. तर ज्या बहिणींची KYC झाली नव्हती त्यांनासुद्धा लाभ दिला जाणार आहे. त्यासाठी वेगळा पर्याय आहे, पण त्यांनासुद्धा पैसे मिळणार आहे. फक्त कमेंट करून तुम्हाला सांगावं लागणार आहे. पुढे बघा काय सांगितलेलं आहे. फक्त ई-KYC यशस्वीपणे पूर्ण केलेल्या महिलांनाच योजनेचा लाभ नियमितपणे मिळणार आहे. तसेच ही प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर काही महिलांना 6,000 रुपये सुद्धा मिळणार आहे. तर बघा बहिणींनो, आत्ताच्याकडेची सर्वात महत्त्वाची मोठी खुशखबर आहे. सर्वात महत्त्वाचं मोठं गिफ्ट बहिणींना या ठिकाणी मिळणार आहे. आणि ती महत्त्वाचं गिफ्ट असे की बहिणींना 6,000 रुपये जमा होणार आहे. एकाच वेळेस बहिणींच्या अकाउंटवर 6,000 रुपये पाठवले जाणार आहे. कसे मिळणार आहे हे समजून घ्या. तर बघा, अनेक महिलांच्या ई-KYC प्रक्रियेमध्ये तांत्रिक चुका किंवा चुकीचे पर्याय निवडल्या गेल्याने राब लखडलेला होता. बघा बहिणींनो, तुमची KYC करायची तुम्हाला सांगितलं होतं, बहुतेक बहिणींनी काय केलं तर चुकीची KYC केली. मी जसे सांगितलं तसं बहुतेक बहिणींनी KYC केली, त्यामुळे त्या बहिणींना फायदा झाला, त्यांचा लाभ सुरळीतपणे सुरू आहे. पण बहुतेक अशा बहिणी होत्या की ज्यांनी आपला व्हिडिओ बघितला नाही आणि त्यांच्या मनाने त्यांनी KYC केली, त्यामुळे त्यांची KYC ही चुकीची झाली आणि त्यांनी चुकीचे पर्याय निवडल्यामुळे त्या बहिणींची KYC चुकीची झाली आणि त्या बहिणी अपात्र केल्या गेल्या, म्हणजेच त्यांचा लाभ बंद झाला. आता अशा बहुतेक बहिणी म्हणताय की सर माझा लाभ बंद झालेला आहे, सर मला पैसे येत नाही आहे. तर अशा बहिणींसाठी पुन्हा एकदा पाठपुरावा केला गेला आणि सरकारने त्याची दखल घेतली आणि त्यानंतर बहिणींसाठी पुन्हा एकदा KYC सुरू झालेली आहे. आता कशी सुरू झालेली आहे ते समजून घ्या. तर बघा, अशा ज्या महिला होत्या की ज्यांनी चुकीची KYC केली होती, तर अशा महिलांसाठी सरकारने ऑनलाईन पोर्टलद्वारे दुरुस्तीची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे आणि ही दुरुस्ती आता ऑनलाईन पद्धतीने करता येणार आहे. यापूर्वी अंगणवाडी सेविकामार्फत पडताळणी करण्याची योजना होती, म्हणजेच तुमच्या घरी अंगणवाडी सेविका येणार होत्या आणि तुमची पडताळणी करणार होत्या. पण तसं न करता आता थेट तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने घरी बसल्या तुम्ही KYC करू शकता. आता कशी करू शकता ते समजून घ्या. बघा, आता ती रद्द करण्यात आलेली आहे आणि ऑनलाईन प्रक्रियेवर भर देण्यात आलेला आहे. म्हणजेच तुमच्या घरी अंगणवाडी सेविका येणार होत्या, ती प्रक्रिया रद्द झाली आहे. आता ऑनलाईन तुम्ही KYC करू शकता. दुसरी गोष्ट, एकाच वेळेस बहिणींच्या खात्यामध्ये 6,000 रुपये जमा होणार आहे. कसे जमा होणार आहे हे समजून घ्या. नाही तर बहुतेक बहिणी म्हणतील की सर 6,000 रुपये तुम्ही सांगितले पण आम्हाला पैसेच मिळाले नाही. तर तसं नाही, जी माहिती तुम्हाला मी देत असतो ती 100% पुराव्यासहित आणि 100% खरी माहिती तुम्हाला मी देत असतो. तर तुम्ही बघू शकता बहिणींनो, ज्या महिलांनी ई-KYC प्रक्रिया पूर्ण केलेली नाही आहे किंवा त्यात त्रुटी असल्याने डिसेंबर 2025 पासून त्यांचा लाभ थांबलेला आहे, त्यांना प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर प्रलंबित सर्व जे हप्ते ते एकत्र मिळण्याची शक्यता आहे. उदाहरणार्थ बघा, 4 महिन्याचे हप्ते जर का तुमचे रखडलेले असतील तर तुम्हाला सुमारे 6,000 रुपये एकाच वेळी खात्यात जमा होऊ शकतात, अशी माहिती समोर आलेली आहे. म्हणजेच कसं,
तर बघा, डिसेंबरचा हप्ता असेल, नोव्हेंबरचा असेल किंवा जानेवारी, फेब्रुवारी असे जर का तुमचे 4 हप्ते जर का रखडले असतील, तर 4 महिन्यांचे पैसे तुम्हाला टोटल 6,000 रुपये मिळतील. जर का जास्त तुमचे हप्ते रखडले असतील, तर तुम्हाला तेवढी रक्कम वाढवून मिळणार आहे. म्हणजेच मागील सर्व हप्ते तुम्हाला एकाच वेळी पाठवले जातील. त्यामुळे तुम्ही काळजी करू नका. एकही रुपया तुमचा थांबणार नाही आहे. प्रत्येक बहिणीला सर्व सारखे पैसे मिळतील. फक्त तुम्ही कमेंट करून सांगा की तुमची केवायसी झाली होती की नाही किंवा तुम्हाला पैसे येत आहेत की नाही. जर का पैसे तुम्हाला आले नसतील, डिसेंबरचे पैसे आले की नाही तेही सांगा. जर आले असतील तर सांगा की सर मला पैसे आलेले आहे. आले नसतील तर सांगा की सर मला पैसे आलेले नाही आहे. कारण ज्या बहिणींना पैसे आलेले नाही आहे त्यांना लगेच पैसे पाठवले जात आहे आणि ज्यांना आलेले होते त्यांना पुढच्या हप्त्याची रक्कमसुद्धा पाठवली जात आहे. तर कमेंट करून तुम्हाला सांगावं लागणार आहे. आता बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या ई-केवायसीची मुदतसुद्धा वाढवून दिलेली आहे. आता ही मुदत काय आहे, तर ई-केवायसीमध्ये दुरुस्त करण्याची अंतिम मुदत ही 31 मार्च आहे. बघा बहिणींनो, तुम्हाला अगोदर 31 डिसेंबर ही मुदत दिली होती, पण बहुतेक बहिणींनी ऐकलं नाही आणि त्यांना अपात्र केलं गेलं. त्यांचा लाभ बंद झाला. पण बहुतेक बहिणींनी ऐकलं होतं म्हणून त्यांचा फायदा झाला, त्यांना पैसे मिळत आहे. आता पुन्हा एकदा त्यांना संधी आहे, तर 31 मार्चपर्यंत केवायसी करता येणार आहे. आता ही केवायसी कोणाला करता येणार आहे, ज्यांची केवायसी चुकीची झाली होती त्यांनाच ही केवायसी करता येणार आहे. ज्या बहिणी अपात्र झाल्या आहेत त्यांना सुविधा दिलेली नाही आहे. ज्यांची केवायसी चुकीची झाली होती त्यांनाच ही सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. म्हणून 31 मार्चपर्यंत सर्वांनी केवायसी करून घ्यायची आहे. कारण की ही संपूर्ण माहिती महिला व बालविकास मंत्री आदित्य तटकरे यांनी स्वतः सांगितलेली आहे. तुम्ही बघू शकता, अशी जी घोषणा आहे ती महिला व बालविकास मंत्री आदित्य तटकरे यांनी केलेली आहे. तर बहिणींनो, सर्वात महत्त्वाची मोठी खुशखबर होती. सर्व तुम्हाला माहिती मी सांगितलेली आहे आणि तुम्हाला आता जानेवारीचे 1,500 रुपये जमा होणार आहे. दुसरी गोष्ट, तुम्हाला या ठिकाणी ज्या बहिणीचे रखडलेले लागते त्यांनासुद्धा एकत्र 6,000 रुपये मिळणार आहे आणि फेब्रुवारीसुद्धा तुम्हाला पैसे मिळू शकतात. म्हणजे ज्या बहिणींना डिसेंबरचा हप्ता आलेला आहे त्यांनी सांगा की सर मला पैसे आलेले, त्यांना टोटल 3,000 रुपयाचा लाभ एकत्रित जमा होऊ शकतो. तर बहिणींनो, व्हिडिओ कशी वाटला कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.